शेतकरी ते कोणाकोणाच्या घरी शेतकरी आहेत? कोण कोण शेतकरी आहे? तुम्ही तर विद्यार्थी आहे ना? आपले आई वडील शेतकरी आहेत का नाही? आता आपण जेव्हा प्रभात फेरी काढत होतो एक बैलगाडी घेऊन शेतकरी दादा चालले होते, तशी बैलगाडी घेऊन चालले असतात. धान्याचे पोते असतात, पोते समजतात सगळ्यांना? धान्याचे पोते बैलगाडीत असतात. बैलगाडी रस्त्याने जाते, दगडावरून चाक जाते, त्याला थोडासा झटका बसतो, एक पोतं खाली पडते. शेतकरी दादाच्या लक्षात येत नाही की एक पोतं खाली पडलं. ते पोतं खाली पडते, खाली पडलेलं पोतं त्याचं थोडंसं तोंड शिवलेलं असते ना, ते उसळते, त्यातून धान्य थोडं बाहेर येते. झाडावर एक चिमणी बसलेली असते, चिमणी म्हणते वा धान्य भेटले. चिमणी जाते, काय करते चिमणी? मग दाणे खाते, पोट भरते, तिच्या लहान पिल्लांसाठी थोडीशी घेऊन चालली जाते. एक खारुताई येते, खारुताई काय करते? काय करते? समोर धान्य दिसलं, खारुताई काय करणार आहे? खाणार. खारुताई येते, तिला जेवढं लागते तेवढं पोटभर खाते, निघून जाते. नंतर एक गाय येते, गाय बघते किंवा गहू पडलेले आहेत, ती येते, तिला जेवढं लागते तेवढं खाते आणि निघून जाते. नंतर आपल्यासारखा एक माणूस येतो, माणूस पाहते किंवा गव्हाचं पोतं पडलेलं आहे, तो इकडे पाहते कोणीच नाहीये, तिकडे पाहते कोणीच नाही, पूर्ण पोतं उचलते आणि घरी घेऊन जाते. ही अशी आपली परिस्थिती झालेली आहे. निसर्गातला प्रत्येक सजीव त्याची जेवढी गरज आहे त्या गरजेपुरता संसाधनांचा वापर करतो, आणि आपण मनुष्य असे आहोत की आपण गरजेपेक्षा पुढे जाऊन इच्छा ग्रीडी बनत चाललेलो आपण, आणि त्या पद्धतीने आपण संसाधनांचा वापर करतो. आणि याच पद्धतीने जर आपण संसाधनांचा वापर करत राहिलो तर नैसर्गिक संसाधने एक दिवस संपुष्टात येतील, आणि भविष्यातील पिढी, जसं आपण पिक्चर मध्ये बघतो किंवा 2050, 2100, 3000 काहीतरी मध्ये असे फिक्शन मूवी येतात की जिथं पाणी लोकांना मिळत नाही, पाण्यासाठी लोकांना खूप भटकावं लागते. सर्वात मौल्यवान वस्तू काही असेल तर ती पाणी असते. तर असा काळ यायला वेळ लागणार नाही, आणि असा काळ जर लवकर आणायचा नसेल तर सर्वांनी आपण पाणी अडवलं पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे, आणि भूगर्भातील जे पाणी आहे ते जास्तीत जास्त पाणी भूगर्भामध्ये साचवण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सर्वजण शपथ सुद्धा आपण इथे घेणार आहोत. आपल्या या गावाने एक चांगला उपक्रम आयोजित केला, सर्व मंडळींनी मला बोलण्याची संधी दिली आणि माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. आणि पुनश्च एकदा पावणारे गावाचे खूप खूप आभार, धन्यवाद. थँक्यू.